वेस्ट इंडिजचे भारतीय मन. काल आपण आपल्या देशाचा स्वतंत्रता दिवस साजरा केला. अनेकांनी देशासाठी बलिदान केलेल्या अनेकांना आठवले असेल. पण आज विशेष लक्षात घेऊया अशी भारतीय मंडळी की जी भारतीय नागरिक नाहीत पण पूर्णतः मनाने भारतीय आहेत. आपला देश प्रगती केला, IT क्षेत्रात विशेष भरारी घेतला. अनेकांची मुलं गेले 15-20 वर्षात NRI झाली आणि आईबापाला पोरकी करून गेली. जिवंतपणी सोडा, आईबाप मेल्यावरसुद्धा तुम्ही तुमचे आटोपण घ्या असे निर्लज्जपणे वागू लागले. असे अनेक उदाहरणं आपल्याला ऐकू येतात. पण आज एक असा विस्मयकारी समुदाय की ज्यांचा इतिहास केवळ थक्क करणार आहे, याबाबत थोडंसं जाणून घेऊया आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करूया. इंग्रजांनी आमच्यावर तब्बल 200 वर्ष राज्य केलं. डिवाइड अँड रूल या पद्धतीचे राज्य होतं. देश एकसंध नसणे, प्रचंड साधन सामुग्री असूनसुद्धा अज्ञान, धर्मवाद, जातवाद, प्रांतवाद अशी अनेक कारणे होती की ज्यामुळे ब्रिटिश आमच्यावर राज्य करू शकले. तुलनेने महाराष्ट्र 300 वर्षापासून एकसंध व प्रगल्भ तसाच संता महात्म्यांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. पण पूर्वीचे बिहार, बंगाल, आसाम, उत्तर प्रदेश इथे म्हणजे 18 विश्व दारिद्र्य असलेले प्रदेश. त्यामुळे तिथं शिक्षण, प्रगती, वृद्धी असे शब्द विशेष कोणाला माहीत नसतील. इंग्रज, डच, फ्रान्सिसी लोकांनी याचा फायदा उचलला. वर्ष 1840 म्हणजे 180 वर्षापूर्वी देशातील लाखो मजदूर खोटे सांगून, फसवून, जोर जबरदस्तीने जहाजात घालून नेले गेले. कुठं जात आहोत त्यांना माहिती नव्हतं. किती दिवस जाणार माहिती नाही. कुठे व काय काम करायला लागणार माहिती नाही. पैसे मिळणार की नाही माहिती नाही. मिळणार तर किती मिळणार त्याचीही माहिती नाही. गोर गरीब, हिंदू, दलित, गरीब मुस्लिम, कन्वर्ट केलेले ख्रिश्चन असे अनेक पुरुष त्या जहाजात घालून नेले गेले. काहींना सांगितलं गेलं की पलीकडेच कुठंतरी चाललो आहे. पण अनेकांचे संसार, घरगृहस्थी उजाडणाऱ्या त्या घटना त्यावेळी उत्तर प्रदेश, बिहार, आसाममध्ये घडल्या. काही प्रमाणात केरळमध्ये सुद्धा. लाखो लोकांना बंधुआ मजदूर किंवा बॉन्डेड लेबर किंवा बेडबिगार म्हणून जहाजात घालून नेले गेले. जहाज प्रवास 1, 2, 3 दिवस नव्हे तर तब्बल 5 महिने चालला. दरम्यानच्या काळात जहाजावरील 20-25% माणसं आजारी पडून मेली सुद्धा. इतक्या मोठ्या प्रवासात सर्व अनोळखी मंडळी भाषा येत नसून सुद्धा एकमेकाच्या ओळखीची झाली आणि त्यांची नवीन जात तयार झाली, जहाजी. ते जहाजातनं जात असल्यामुळे त्यांची जात तयार झाली, जहाजी. बहुतेकांचे अन्न पाणी विना खूप हाल झाले, तरी ते जगले. पुढे तब्बल 19,000 किलोमीटर 19,000 किलोमीटरचा प्रवास करून ती जहाज थांबली. जहाजातील लोकांना प्रदेश ओळखेना. माणसे निग्रोसारखी समोर दिसायला लागली. मग बहुतेकांच्या लक्षात आलं की आपण गुलाम बनवले गेलो आहोत आणि जिथं पोचलो तो प्रदेश आहे कॅरेबियन. सन 1840च्या काळात ब्रिटनमध्ये गुलामगिरी पद्धत कायद्याने बंद झाली होती. मात्र ब्रिटिशांचे जिथं राज्य होते त्या देशाप्रदेशात त्यांनी गुलामगिरी चालू ठेवली होती. कॅरेबियन बेटावर ब्रिटिशांची सत्ता होती आणि तिथे त्यांनी ऊस किंवा भात अशी शेती करता आफ्रिका व भारतातून गुलाम आणले होते. त्यातील आणलेले काही करार करून आणलेले होते, पण तिथे गेल्यावर सुद्धा लक्षात आलं की त्यांची फसगत झाली. आता समजा तुम्ही पूर्णतः अशिक्षित आहात व अनोळखी प्रदेशात व अनोळखी लोकांच्यात गेलाय तर कसे जगाल? त्यांच्या गावापासून 19,000 किलोमीटर दूर
जहाजानं जायचं म्हटलं तर किमान 5 महिने. असे सगळे तिथं त्यावेळेला प्रसंग त्या लोकांवर ओढावलेला होता. तिथे गेलेल्या भारतीयांपैकी काहींनी हार मानून आत्महत्या केली. काहींनी बंडखोरी करण्याचा प्रयत्न केला, पण ते जीवाला मुकले. तर काहींनी आलिया भोगासी तत्वाने शरण गेले. अनेक दशके गुलाम म्हणून राबले. त्यावेळच्या त्या छोटा नागपूर परिसरातून गेलेले गोरगरीब दलित मुस्लिम भारतीयांना जाताना मात्र रामायण महाभारत कुराण नेले होते. अनेकांनी सोने चांदी भांडी दागिने कपडे नेले होते. काही वर्षानंतर अनेकांच्या विधवा बायका, कुमारिका, नवऱ्याने सोडलेल्या बायका तिथे नेल्या गेल्या. अनेक वर्ष आमचे ते भारतीय त्या अनोळखी कॅरेबियन बेटावर म्हणजे गयाना, त्रिनिदाद, जमैका भागात राहिले. अनेकांना माहिती नसेल, पण वेस्ट इंडिज हा काही देश नाही. तो एक कॅरिबियन बेटावरील अनेक देशांचा एक समूह आहे. परतीचे दोर कापले गेले लक्षात आल्यावर त्या बंधुआ मजदूर मंडळींनी परिस्थितीला जुळवून घ्यायचे ठरवले. जे थोडेफार शिक्षित होते त्यांनी स्थानिक नागरिकाबरोबर जुळवून घेतले. आमची अपार कष्ट करण्याची कुवत तेथील स्थानिकांनी ओळखली. दरम्यान ब्रिटिश कमकुवत होत गेले. पुढे काळ बदलला. त्या भारतीय लोकांना तुम्ही इथेच राहा, वाटल्यास आम्ही तुम्हाला जमिनी देतो असे प्रस्ताव आले आणि तिथे एक मिनी भारत उभा राहिला. मात्र तिथल्या शाळा व तिथल्या समाजामुळे आमचे भारतीय तिथली भाषा, पेहराव, संस्कृती शिकले आणि पुढे रोटी बेटी व्यवहार करू लागले. अनेक वर्षे तिथे राहिल्याने कॅरेबियन नागरिक भारतीयांना ईस्ट इंडियन कॅरेबियन अशा नावानं ओळखू लागले. ईस्ट इंडियन कॅरेबियन आजही ओळख त्या लोकांची तशीच आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट संघात खेळणारे चंद्रपाल, सुनील नारायण, राम नरेश, देवेंद्र बिशू हे तिथल्या ईस्ट इंडियन कॅरेबियन समुदायाचे. त्यांचे दिसणे आजही भारतीय पद्धतीचे. धर्म अजूनही हिंदू, प्रथा चालीरीती मात्र कॅरेबियन ख्रिश्चन पद्धतीच्या. आज 250 वर्ष होऊन सुद्धा त्यांचे भारतप्रेम कायम राहिले आहे. त्यांना त्यांचे पूर्वज कुठं राहतात माहीत नाही, तरीसुद्धा भारताचे आकर्षण कायम आहे. भारतीय कला, क्रीडा, संगीत, चित्रपट सर्वांशी त्यांचे अतूट नाते आहे. जिथं क्रिकेट मॅचच्या ब्रेकच्या दरम्यान किशोर कुमारची गाणी ऐकवली जातात, तर लग्नात भांगडापासून सर्व काही भारतीय असतं. आता प्रश्न पडेल की 250 वर्ष होऊन सुद्धा ते त्या देशाचे झाले नाहीत का? तर उत्तर आहे, त्या देशाचेच आहेत ते 100% कट्टर. त्यांनी त्यांची ओळख ईस्ट इंडियन कॅरेबियन अशी केली आहे. त्यावेळी आलेले सर्व हिंदू, मुस्लिम, दलित हे तिथलेच आता झालेले आहेत. आज इतकी वर्षे झाली तरी ते भारतीय मनाचे राहिले असल्याचे अनेक व्हिडिओ यूट्यूबवर पाहायला मिळतात. वेस्ट इंडिजमध्ये चटणी म्युझिक नावाने प्रचंड लोकप्रिय संगीत प्रकार आहे. हिंदी, भोजपुरी गाणी, शब्दबोल व त्याला आफ्रिकन कॅरेबियन म्युझिक चाल, ढोलक, हार्मोनियमसारखी निम्मी वाद्य आपली तर निम्मी त्यांची. लोकगीतांचा टच असलेली ही गाणी तिथं आणि आता इथंसुद्धा लोकप्रिय होत आहेत. जशी संस्कृती टिकवली, जसे चटणी संगीत निर्माण झाले, तसे भारतीय संस्कृती, खाद्यसंस्कृती तिथल्या खाद्यसंस्कृतीमध्ये रुजवली गेली आहे. गरम मसाला, रोटी, बटर चिकन, बिर्याणी अशी अनेक व्यंजने तिथल्या लोकांना खूप आवडतात. एकेकाळी गुलाम म्हणून गेलेली ती गोरगरीब दलित, हिंदू, मुस्लिम लोक अत्यंत अनोळख्या प्रदेशात राहतात काय? तिथली लोक संस्कृतीशी एकरूप होतात काय?
पण तसे करताना भारत व भारतीय संस्कृतीचे जतन करताना त्या देशाशी प्रदेशाशी गद्दारी न करता तिथले होऊन जातात काय? सर्व काही दंतकथेसारखे. आज त्यांना हिंदी येत नाही, पण त्यांनी हिंदी पण जपले आहे. रोटी बेटी व्यवहार क्रॉस झाले. पावणे 200 वर्ष जुन्या चालीरीती मात्र त्यांनी अजूनही कायम ठेवल्या आहेत. काल आम्ही देशाचे स्वातंत्र्य साजरे केले. आज आमच्यातून तोडून गेलेल्या आमच्या लोकांना आठवून सहानुभूती व्यक्त करूया, असे या निमित्ताने सुचू वाटते. कृपया हा विषय धर्म, जात, वर्ण, प्रांत, राजकारण, समाजकारण आदी सर्वाला बाजून ठेवून माणुसकी या एकमेव चष्म्याने पाहावे, ही विनंती. धन्यवाद. मी सुधर्म वाजे, कोल्हापूर.